इथे आल्यापासून एक शब्द बोलला नाही. अभिमान? तू जे काही केलंस त्याबद्दल तुला शिक्षा ही व्हायलाच हवी असं जगाचा न्याय सांगतो. काही अंशी तो मलाही मान्य आहे. मला तुझा राग येत नाही, तुझी कीव येते बाळा. दुसऱ्याचा खून करण्याआधी माणूस स्वतःचा खून करतो. पण त्यानंतर त्याच्या वाट्याला येणारं जीवन अधिक भयावह असतं. एक चालतं बोलतं प्रेत होऊन जातं माणूस म्हणजे. चार चौघात वावरताना चेहऱ्यावर हसू येतही असेल कदाचित, पण आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहताना फक्त अंतःकरणाचे उडलेले पोपडे दिसतात. तुझंही असंच काहीस झालं असेल, म्हणून मला तुझी कीव येते बाळा. मी तुला कधीच माफ करू शकणार नाही, तेवढा मी महान नाही. पण माझ्या मुलाच्या आत्म्याच्या शांतीसाठी देवाकडे प्रार्थना करताना तुझ्या छिन्न विच्छिन्न आत्म्यासाठीही देवाकडे नक्की प्रार्थना करेन. येतो. श्रीराम श्रीराम श्रीराम. बाळ काका इतके दिवस त्याच्या टच मध्ये होता. मी म्हणलं ना तुला प्रिया, इन्स्पेक्टर विक्रांत भोसले स्वस्थ बसलेला नाहीये. ही इज ट्राइंग समथिंग. फायदा काय? सुलेखाला जेव्हा पकडलं होतं तेव्हा सुलेखा गुन्हेगार आहे की नाही हे मला माहिती नाही. हां, आता तिच्या अवतीभोवती काही मिस्ट्रीज तयार झाल्या आहेत. पण तू मला एक सांग की जर अल्टिमेटली तिला सोडायचंच असतं तर त्यांनी ते सगळं इन्व्हेस्टिगेशन वगैरे तरी कशाला केलं असतं? म्हणजे तुला काय म्हणायचंय, ते सगळं खोटं होतं? असं म्हणायला मी काय मूर्ख आहे का स्वप्नी? मला तो जेन्युइन वाटायचा, म्हणून तर माझी त्याच्याशी मैत्री झाली हे घरच्यांना कळलं तर ते मला फाडून खातील हे माहीत असून सुद्धा मला असं वाटतं खूप मोठ्या प्रेशर खाली येऊन त्यांनी सुलेखाला सोडलं असेल. आणि आपला जो मित्र आहे त्यांनी असं दुबळं पडावं हे तुला आवडलेलं नाही म्हणून तू. ते सगळं ठीक आहे,
पण मग नंतर त्याने तो प्रेमाभिमाचा चॅप्टर सुरू केला आणि दॅट पुट मी ऑफ. प्रिया, पण तू तुझ्यावर प्रेम करतो हा त्याचा गुन्हा आहे का? स्वप्नील प्लीज, आपण हा विषय बंद करूया का? मुद्दा एवढाच आहे की त्याला जर माझी मदत हवी असेल तर मी त्याला मदत करीन. बाळकाकाला न्याय मिळावा म्हणून करीन, बाकी काही नाही. आणि तो माझ्यासाठी फक्त एक पोलीस इन्स्पेक्टर आहे, बाकी काही नाही. तुला हे सांगायची गरज का वाटते? कारण आपण त्या विषयावर बोलतोय म्हणून. उगीच प्लीज डोंट रीड बिटवीन द लाईन्स व्हेन देर आर नो लाईन्स ॲट ऑल. नाही, मी असं काहीच करत नाहीये प्रिया. मला फक्त एवढंच कळतं की माणूस जेव्हा ठामपणे एखादी गोष्ट नाकारतो तेव्हा फक्त दोनच पॉसिबिलिटी असतात. एक म्हणजे ती गोष्ट खरंच नसते, किंवा ती गोष्ट असते पण त्याला सांगायची नसते. स्वप्नील प्लीज, तू हे असंच बोलत राहिलास तर आपलं एकमेकांशी बोलणं कठीण होईल. आणि मला कुणाविषयी काय वाटतंय हे तू मला सांगायची गरज नाहीये. सॉरी. आपण नको बोलूया का एकमेकांशी थोडे दिवस? कारण आपण पुन्हा पुन्हा त्याच विषयावर येतो आणि आता या गोष्टीचा विचार करायचा सुद्धा मला कंटाळा आला. शुभ्रा प्लीज, असं काय करतेस तू? प्रिया, माझ्यासाठी ती वेळ जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हो, पण मला आता अजिबात प्रश्न विचारू नकोस. मी तुला सगळं व्यवस्थित सांगेन नंतर. ते इन्स्पेक्टर भोसले, त्यांना ती वेळ माहिती असेल. आपण त्यांना फोन करूया प्लीज. शुभ्रा, अगं किती वाजले आणि दादाला कळलं तर दादा त्याची काळजी करू नकोस तू प्रिया. प्लीज आपण त्यांना फोन करू ना, ते आपल्याला सांगू शकतील. प्रिया प्लीज, प्लीज प्रिया. ओके. हॅलो, इन्स्पेक्टर भोसले, प्रिया बोलते. बोल प्रिया. एक माहिती हवी होती, मिळू शकेल का? कसली माहिती? बाळकाकाच्या मृत्यूची एक्झॅक्ट वेळ मिळू शकेल? ही माहिती तुला का हवी प्रिया? हे बघा इन्स्पेक्टर भोसले, ती माहिती मला हवी. कोण बोलतं? मी शुभ्रा शास्त्री बोलते. मिसेस शास्त्री, अशी एक्झॅक्ट वेळ सांगू शकणार नाही मी, पण पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टप्रमाणे त्यांचा मृत्यू 3 आणि 3:30च्या दरम्यान झाला आहे. बरं, ठीक आहे. एक्सक्यूज मी, तुम्हाला ही माहिती का हवी मिसेस शास्त्री? नाही, काही नाही. तुम्हाला त्रास दिल्याबद्दल माफ करा. एक मिनिट मिसेस शास्त्री. हां, आता तुम्ही विचारता आहात म्हणून मी सांगतो तुम्हाला. म्हणजे ही त्यांच्या मृत्यूची एक्झॅक्ट वेळ आहे की नाही मला माहीत नाही, पण मिस्टर शास्त्रींचा जेव्हा खून झाला तर कदाचित काहीतरी झटापट झाली असावी आणि तेव्हा त्यांचं रिस्टवॉच तुटून खाली पडलं असावं. त्या घड्याळातली वेळ 3:06 अशी आहे. किती? 3:06. हॅलो हॅलो. शुभ्रा काय? हॅलो, मी तुमच्याशी नंतर बोलते. ओके शुभ्रा, काय झालं?
3, 6, 9. प्रिया, ते आकडे काय? डॉक्टर सामंतांचं अगदी बरोबर होतं. त्या आकड्यांचा संबंध बाळ काकांच्या मृत्यूशी होता. प्रिया, शुभ्रा, काय सांगतेस काय तू? आहे पण मला सांग, 9चा काय संबंध ह्याच्यात? अगं तारीख. तारीख? पण बाळकाकाचा मृत्यू तर 8 तारखेच्या रात्री. 8 तारखेच्या रात्री नाही, 9 तारखेच्या पहाटे 3:06 9 तारखेला 3, 6, 9. हॅलो. हॅलो, यशवंतराव सरंजामे बोलतोय. पूनमताई, हे बघा, हे जे काही झालंय त्यानंतर मी कुठल्या तोंडानं तुमच्या समोर येऊ असं झालंय मला. सुलेखा कुठे आहे? अहो, तेच मला विचारायचं होतं तुम्हाला. त्याच काळजीत आहे मी. ही पोरगी गेली कुठे? तुम्हीच लपवलीत तिला. कुठे आहे ती? अहो, काहीतरीच काय बोलताय पूनमताई. मी सुद्धा त्याच काळजीत आहे. आणि एवढं मोठं ओझं माझ्या मनावर असताना तुम्ही तुमच्या मुलाला विचारा. त्यांनीच खून केलाय माझ्या नवऱ्याचा. आता तिचंही काहीतरी बरं वाईट केलं असेल. हे बघा पूनमताई, असं काहीही झालेलं नाहीये. उलट मी माझी सगळी माणसं तिला शोधण्यासाठी लावलीत ना. अहो, ती सापडणं माझ्यासाठी सुद्धा किती महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे का? हे पहा मिस्टर सरंजामे, उद्यापर्यंत माझी बहीण सापडली नाही ना, हॅलो हॅलो मी तुम्हाला म्हटलं होतं ना, त्या आकड्यांचा संकेत नक्कीच शुभ नाही. आणि तसंच झालं. बाळ काकांच्या मृत्यूची तारीख, मृत्यूची वेळ, हाच अर्थ होता त्या आकड्यांचा. तो एक केवळ योगायोग असू शकतो. निखिलच्या मृत्यूच्या आधी मला त्याचा अपघात स्वप्नात दिसला होता. तेव्हा सुद्धा प्रत्यक्षात मी निखिलला पाहू शकले नव्हते. याला सुद्धा तुम्ही योगायोगच म्हणाल? पण तुला काय माहित, बाळकाकाचा मृत्यू बरोबर 3:06 झालाय. मी इन्स्पेक्टर भोसलेंना विचारून खात्री करून घेतली. त्या माणसाला फोन केला होतास? मी नव्हता केला, प्रियानं केला होता. पण मीच सांगितलं होतं तिला. अच्छा, म्हणजे अजून प्रिया त्या माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तर? आदिनाथ, आता तुम्ही उगीच भलता अर्थ लावू नका. अहो, खरंच दुसरा कुठला मार्गच नव्हता. तुम्ही अजून किती एंटरटेन करणार आहात त्या माणसांना? तो विक्रांत भोसले कोण आहे माहिती आहे तुला? ज्या माणसाने बाळकाकाचा खून केला त्याचा जिवलग मित्र आहे तो. त्या यशवंतराव सरंजामेच्या पैशावर जगतो तो. आणि तू? आदिनाथ, पण अहो, एक मिनिट, या बाबतीत तू मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नकोस ना शुभ्रा. त्या प्रियाशी तर मी बोलणारच आहे, पण तुलाही सांगून ठेवतो, त्या माणसाचा उल्लेख या घरात मला पुन्हा व्हायला नको आहे. तो जर या केसचा इन्चार्ज असेल ना, तर अभिमान विरुद्धचे सगळे पुरावे त्यांनी नष्ट करायला सुरुवातही केली असेल.
मला का या गोष्टी कळत नाहीयेत ना. आधी तू आज मीटिंगला आला नसतास तरी चालला असता. आय वुड हॅव हँडल्ड इट. घरी बसून तरी काय करणार होतो मी. बाळकाकाच्या विचारांनी गुदमरायला होता. इथे आलो तेवढ्या वेळ तरी मी. हाऊज एव्हरीवन टेकिंग इट? धक्काच एवढा मोठा आहे ना, सुरुवातीला कोणाला रडायलाही सुचलं नाही. आता हळूहळू जाणवत आहे आपण काय गमावलंय ते. पूनम काकूला काय वाटलं असेल याचा विचारही नाही करू शकत. एका वर्षात निखिल आणि बाळकाका आणि आता हे सुलेखाचा. सुलेखाचं काय? सुलेखा इज मिसिंग. व्हॉट? येस. आय डोंट नो व्हॉट टू मेक आउट ऑफ इट. त्या अभिमान सरंजामाने जर तिला. अरे पण त्याला तर अटक झाली ना. रेड हँडेड पकडलाय त्याला. मला नाही वाटत तो फार काळ कस्टडीत राहील. सगळे पुरावे जर त्याच्या विरोधात असतील तर त्याला शिक्षा होणारच. पुरावे बदलता येतात स्वप्नील, नष्टही करता येतात. आणि त्या केसचा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जर तुमचा जिवलग मित्र असेल तर मग काय कठीण आहे. इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. तुला माहिती आहे? प्रिया बोलली होती. प्रिया तिचा खास मित्र आहे नाही का तो? प्रिया हेट्स हिम. तुला काय माहित? प्रिया जरी तुझी बहीण असली तरी माझी मैत्रीण सुद्धा आहे. आय थिंक शी हेट्स दॅट गाय. पण मला तो जेन्युइन वाटतो. तू भेटलायस त्याला? येस. त्यानेच मला बोलवलं होतं पोलीस स्टेशनला एक दिवस. का? क्षिप्राच्या घरी एक स्केच सापडलं होतं त्याला, त्याबद्दल विचारायला बोलवलं होतं. मला ना त्या माणसाचं इंटेन्शनच कळत नाही. कधी आमच्या कुटुंबात काही प्रॉब्लेम झाला ना तरी हा इन्व्हॉल्व होतोच का? कारण कारण कोइन्सिडन्स. नाही, अशा कोइन्सिडन्सवर माझा विश्वास नाही. स्वप्नील, यावेळी जर अभिमान सरंजामे सुटला ना तर काय करशील तू? दुसऱ्याचा जीव घेण्याची रानटी प्रवृत्ती आपल्यात नाही ना, याचं दुःख होतं कधी कधी.